नमस्कार मंडळी, चला तर हा ब्लॉग होत आहे माझा स्टार्टिंग घरी जाण्यापर्यंतचा प्रवास. म्हणजेच मी त्या दिवशी तुम्हाला तर माहिती आहे पिंपळगाव सराई इथे गेलो होतो. तिथनं डायरेक्ट आम्ही थेट दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्ही तिथनं निघालो. इतकी थंडी वाजत होती, तुम्ही तर बघू शकता वातावरण कसलं डेंजर दिसत होतं. तर थंडी वाजत होती आणि थंडीमध्ये थोडंसं फिलिंग्स वगैरे डेंजरच राहतात थंडीच्या फिलिंग्स. आणि पुढच्या साईडला म्हणजे आमची एक बहीणच होती, ती पण होती तिथं मुक्कामी आणि दाजी पण होते तिथे. आणि खूप साऱ्या गोष्टी तिथनं आम्ही हे केलं, एक्सप्लोअर केल्या. परत सगळ्यांसोबत मस्ती धिंगाणा वगैरे, रात्रभर गप्पा गोष्टी वगैरे भारी वाटत होतं. मग नंतर हळूहळू आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या प्रवासाच्या पूर्तता करायला. तर रोड खूप शांत होता आणि थंडी पण खूप वाजत होती. आम्हाला कुठेतरी शेकोटी मिळेल असं आम्ही या आशेने आम्ही थांबायचं बघत होतो, पण आम्हाला कुठेच काही मिळालं नाही. तर अशा एवढ्या थंडीमध्ये कुठं काय मिळणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. तर काय करणार, पण करावं तर लागणार सगळ्या गोष्टी हँडल. तर मग थोडंसं आम्ही पुढं जाता जाता थोडंसं आम्हाला एका ठिकाणी नॉर्मल शेकोटी भेटली, पण तिथं काही चालू नव्हती. ती शेकोटी भिजून गेली होती पूर्ण, थंडी खूप होती ना त्याच्यामुळे. तर मग खूप साऱ्या गोष्टी आम्ही बघितल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट चिखलीमध्ये पोचल्यानंतर आम्हाला शेकोटी दिसली. तर शेकोटी दिसली तर भारी वाटत होतं थोडंसं. मग शेक वगैरे घेतला आम्ही. तिथले काही क्लिप्स वगैरे शूट केल्या नाही, डायरेक्ट तिथं फोटोज वगैरे काढलेत मी फक्त. तर बघू शकता तुम्ही. तर हा सनराईज होत होता. तर इतकं भारी वाटत होतं सनराईज होताना बघताना. आणि गावाकडची मजाच लई निराळी असते, तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. तर थोडंसं आमच्या गावाजवळ गेलं ना थोडंसं जीवात जीव येतो की आपण आपल्या एरियामध्ये आलो नाही का, तसं. तर हे बघा, हा बघू शकता कवळा फाटा आहे, हा मावशीचं गाव आहे माझं इथं आतमध्ये. तर इथनं थोडेसे वाईब्स वगैरे सोबत घेऊन आम्ही थेट निघालो पुढच्या प्रवासाला. म्हणजेच तिथनं 2-3 किलोमीटरवर दुसऱ्या मावशीचं गाव आहे, म्हणजे मोठ्या मावशीचं गाव आहे. तर मी गावाला गेलो ना तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी थोड्या सगळ्या प्रोव्हाइड करेल परत, कुठं काय काय आमचं गाव वगैरे कसं आहे काय वगैरे. कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आमच्या गावाकडच्या. तर मी थोडंसं तिकडचं पण शूट वगैरे करणार आहे. तर मग आम्ही थोडंसं शेक वगैरे घेतला, तुम्ही बघू शकता शेकोटी वगैरे. तर फोटो वगैरे काढले होते मी. हा पलीकडनं दादा आहे आणि अलीकडनं दाजी. अशा प्रकारे ब्लॉग एंड करत आहे. थँक्यू, धन्यवाद.